नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये. काटा घुसला होता. जसं की तुम्ही पाहिलंच असेल, काल मी संभाजीनगरहून घरी आलो बाय ट्रेन. आपला प्रवास तुम्ही पाहिलाच असेल. तर आज घरी राहिलेलं काम पूर्ण करायचं आहे. टाकी धुवायची, घर वगैरे सर्व व्यवस्थित करायचं, एकदम पसारा सगळं आवरून. कारण गावाला गेल्यामुळे ते घर बंद होतं. आजी एकटीच होती, बाकी एक घर खुलं होतं आजीसाठी. तर सम्राटन ते नाशिकला गेलेले आणि मी आणि आजीच होते इकडं. त्यामुळं थोडं घर वगैरे ते नीटनाटकं करायचं आहे. आपल्या मागं आता तेवढंच काम आहे. बाकी आता याचा विषय राहिला, बघू याचं गार्डन एरिया. ह्या अशा झाडांमुळं हे आपलं मिनी गार्डन बनलेलं आहे. हे हळदीचं झाड, तुळस, आळूचे पानं, हे फुलं, असे वेगवेगळ्या प्रकारचे झाडं याच्यात. अद्रक, ते तिकडे ते लाल कलरचे फुलं. ह्या काही झाडामुळेच ना याला मिनी गार्डन बोलतो मी. हे आंब्याचं झाड. गेस करा मित्रांनो, हे कायचं झाड आहे? तर हा ड्रम धुवायचा आपल्याला. अशा बघा, आज आपला डांगर आहे ना, डांगर. हे डांगरचं येईल ना, हे पिवळं फुल. नाही रे, हां, डांगर आहे ना. मला मधात जावं लागेल का? की खाली काय मित्रांनो, गार पाणी रे बाबा. आधी सर झाली वरून हे गार पाणी. मला मधात जावं लागेल. पाणी उडत ना सगळं, हा, पाणी उडत. आणि तिला घासावं लागेल ना. हं. आता माझ्यात जावं लागेल. आवडत टाकलं पाणी सगळं बाहेर. सम्राट होता तो आपण ऐकतो काय. जाणार का? उशिराचं पाणी वाढायचं ना बापा. ते बाबा का कसं करा? ते काय मला घेतलं ना गाडी त्याच्या त्या घरात त्या मुलापाशी चिकट होती नाही. अजून काढलं पाणी जरासं. बोल, पाणी काढण्यात आला ते मला होणार रे. नाही सगळं काढलं. नाही तुला उभं फुकटात पडलं. काय ते मॅसेज चालू करा. यू मॅसेज जीव पण काय बघ कसा निर्मा टाकायलाय. निर्मा दाखव ना इकडे. बघा केवढी मोठी टाकी आहे. एक घासायला आहे. टाकी चकाट धुतलेले, सगळे एकदम व्यवस्थित काढले पूर्ण. टाकी वगैरे सगळं ड्रम धुतलेला आहे, पाण्याचा व्यवस्थित चकाट काढलेला आहे निरम्याच्या पाण्यानं. आता मोटर चालू करायला जातो पाण्याची. हे असं लावावं लागतं. हे कनेक्शन फिक्स झालेलं आहे. आता मोटर चालू करून मग त्याच्यात पाणी भरू आपण. पहिले इकडं वाक पाहावं लागेल, परत तिकडे वाक. आपल्या गावातलं विहार, बुद्ध विहार. पिंपळा झाड किती सुंदर दिसते. पिंपळा झाड वाढलेलं आहे एवढं. एक वॉक चालू करायला लागतील झाली. लाईट जाण्याच्या अगोदर आपल्याला सर्व जे काय पाणी आहे ते भरून घ्यावं लागेल.
फायनली मोटर चालू झालेली आहे आणि आपल्याला पटकन जावं लागेल तिकडं. नळे आपण तसेच लावून ठेवलेले. वातावरण एकदम भारी झालेलं आहे. जास्त ऊन नाही, आभाळ आलेलं आहे, हवा मस्त सुटलेली आणि जिकडं तिकडं सगळं हिरवगार झालेलं आहे. आपल्या रोडच्या दोन्ही साईडला बघा कसं झालेलं. इकडनं पण हिरो आणि इकडनं पण हिरो, सगळं दोन्ही साईडनं हिरो मदत रस्ता दिले. तर भावांनो, आपल्याला जायचं आहे परतूरला जायचं आहे. अर्जंट ठरलं आपलं परतूरला जायचं, थोडं बँकेमध्ये काम असल्यामुळं. तर चला तर आपण जाऊया परतूरला आता. आंघोळ वगैरे करून. हां आहे का तू कोणा संकेतचा सिडी मशीन आहे ना पण तिकडं? चालतंय मग. फायनली मित्रांनो, मी घरी आलेलो आहे. मी मग चालतो घरी. जाताना ना थोडी तब्येत डाऊन होती, त्यामुळं काय बरं वाटत नव्हतं. घरी आल्यावर आराम केला जास्त. आत्ता उठलो मी 5 वाजता. आता 3ला आल्यावर झोपलो. आता 5 वाजले, 5 वाजता उठलो. थोडी तब्येत डाऊन आहे माझी, तर त्याच्यामुळं जाण्याचा व्हिडिओ शूट केला नाही. गेल्या टॅबलेट वगैरे घेतली, खाली थोडा आराम केला आणि आपलं जे काम होतं ते पण पूर्ण केलं बँकेमध्ये. तर घरी आलेले परत झोपलो. आता उठलो. थोडं 5 वाजले. आता चहा वगैरे करू. आता चहा पिऊ. थोडा रिलॅक्स फील वाटेल चहा पिल्यानंतर. ब्लॅक टी आणि लेमन टी करू आपण. ब्लॅक टीच करू. त्याला थोडा चहा करू. आता लाईट वगैरे आले, शेगडीवर चहा करावा लागला आपल्याला. हा, अद्रक टाकतो ना. स्ट्रपचिल गोळे आहे ते खावा लागेल. तब्येत जाम झाली ना. तर या व्हिडिओला इथं थांबवतो आणि भेटूयात आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये उद्याच्या. तोपर्यंत बाय बाय.